आणि यानंतर आपण थेट जात आहोत ठाण्यामध्ये। राज ठाकरे सध्या ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। तर ठाण्यामधून राज ठाकरे यांची ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। राज ठाकरे ठाण्यामध्ये पोहोचले। रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयामध्ये राज ठाकरे आता हजर होणार आहेत आणि या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाण्याला जात आहेत। रेल्वे भरती आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये सध्या सुनावणी होणार आहे। आज या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत राज ठाकरे, त्यासाठी ते ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता ही प्रकरणाची सुनावणी आज नेमकी किती वेळ चालते, या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, या प्रकरणामध्ये सध्या राज ठाकरे ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। रेल्वे भरतीच्या संदर्भात मनसेकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्यात येत नाही, याच्या जाहिराती इतर राज्यांमध्ये छापण्यात येतात। महाराष्ट्रात या जाहिराती छापण्यात काय येत नाहीत असा सवाल विचारत मनसेकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आता सुनावणीसाठी राज ठाकरे ठाण्यात दाखल झाले। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय नेमकं घडतंय ठाण्यामध्ये या क्षणी? अमोल, आपण पाहतोय की राज ठाकरे ठाण्याच्या सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की रेल्वे भरती दरम्यान जे आहे ते मारहाण प्रकरणामध्ये जे आहे ते त्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केला होता आणि त्याचीच आज सुनावणी आहे आणि त्यासाठी राज ठाकरे ठाणे सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। याच्या आधी सुद्धा त्यांनी हजेरी लावलेली होती, त्यामुळे आता नेमकं पोहोचल्यानंतर नेमकं काय न्यायालयाचं म्हणणं आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहील। मात्र आपण संपूर्ण परिसरात पाहतोय की मनसेचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। कोर्टाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कोर्टाच्या संपूर्ण परिसरामध्ये एकूणच मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते यायला सुरुवात केलेली आहे। राज ठाकरे इथून नवी मुंबई जाणार आहे, त्यामुळे मात्र आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर याच्या आधी सुद्धा राज ठाकरेंनी या ठिकाणी हजेरी लावलेली होती, त्यामुळे आज नेमकं पुढची तारीख मिळते की आणखी काही निकाल येतोय हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र राज ठाकरे या ठिकाणी पोहोचल्याने मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती न्यायालयात पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल।